राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा ब्रह्मपुरी मतदारसंघातील मोठी घडामोड। सामाजिक क्षेत्रात कार्यरत रोहित बोम्मावार आणि दिवाकर निकोरे भाजपाच्या तंबूत, काँग्रेस पतनाच्या दिशेने बावनकुळे यांचा टोला। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज चंद्रपूर जिल्ह्यात भाजपात प्रवेश सोहळा पार पडला। राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात ही मोठी घडामोड पुढे आली। सामाजिक क्षेत्रात कार्यरत रोहित बोम्मावार आणि दिवाकर निकोरे भाजपाच्या तंबूत दाखल झाले। या पुढच्या काळात जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातल्या आहेत। या पार्श्वभूमीवर सुमारे हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेश काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा ठरली। या प्रसंगी बोलताना काँग्रेस पतनाच्या दिशेने जात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली। केंद्रातील काँग्रेस नेते आणि राज्यातील पदाधिकारी यांच्यात समन्वय उरला नसून जनतेने काँग्रेसला सोडल्यामुळे आता नेते कार्यकर्ते जनहिताची कामे करणाऱ्या भाजपकडे आकर्षित होत आहेत, असेही काँग्रेस पार्टीला लोक सोडत आहेत। कालही बाबूरावजी झाडे काँग्रेस पार्टीचे नेते त्यांच्या मुलांनी पक्ष प्रवेश केला उमरेडमध्ये। आज माननीय रोहित बोम्मावारनी पक्ष प्रवेश केला सावलीमध्ये। या ठिकाणी निकुरेंनी पक्ष प्रवेश केला ब्रह्मपुरीमध्ये। आज बंटी भांगडियाजी अतुल देशकरच्या नेतृत्वामध्ये 600 काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोडलं काँग्रेसला। कारण काय, काँग्रेस पार्टीमध्ये कोणी नेता एकामेकाला सहन करत नाही। या पार्टीमध्ये भगदड वाचलेली आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे माहिती आहे की जनतेने काँग्रेसला सोडलाय, म्हणून काँग्रेसला कार्यकर्ते सोडतात आहे। राहुल गांधी आणि महाराष्ट्राच्या नेत्यामध्ये काही तारतम्य नाही आहे। महाराष्ट्राचे नेते कोणी एकामेकाचं तोंड पाहायला तयार नाही आहे। काँग्रेस पार्टीमध्ये विसंवाद आहे आणि विसंवाद असल्यामुळे आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना विसंवाद दाखवणं सुरू केलं। आजचा पक्षप्रवेश, कालचा उमरेडमधला पक्षप्रवेश काँग्रेस पार्टीमधल्या नेत्यांना जे सोडतायत काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, आमचे रवी चव्हाणजी भाजपाचे अध्यक्ष रोज पक्ष कार्यालयामध्ये काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा पक्षप्रवेश होतोय। काँग्रेस पार्टी आता कमजोर होत चाललेली आहे। काँग्रेस पार्टीला लोकांनी सोडलेला आहे आणि म्हणून आज रोहित बोम्मावारच्या उपस्थितीमध्ये 350 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। ही काँग्रेसच्या पतनाची नांदी आहे। पुढच्या काळामध्ये अजून पक्षप्रवेश होणार आहे। नाही, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नेते विचारत नाहीये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भविष्य वाटत नाही। भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनहितामध्ये काम करत आहे। शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई भाजपाचं सरकार देणार आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी भाजपाचं सरकार करणार आहे। देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार सरकार, आम्ही समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतोय। त्यामुळे जनतेचा विश्वास वाढलाय। काँग्रेसचे कार्यकर्ते हतबल झालेले आहेत आणि काँग्रेसचे नेते निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सांभाळायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा पक्षप्रवेश होतोय।